विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सची काळजी करायची गरज नाहीये. मी तुम्हाला टॉप 100 क्वेश्चन्स देणार नाहीये. हां, नीट लक्षात घ्या. धक्का बसल्यासारखं पण काही नकोय बरं का. मी काय तुम्हाला क्वेश्चनची लिस्ट देणार नाहीये. मी तुमच्याकडून क्वेश्चन्स तयार करून घेणार आहे. तुम्ही रोज माझ्याबरोबर 4-5, 4-5 क्वेश्चन जरी केले ना, तर 3 आठवड्यात हे आपलं टार्गेट कंप्लीट होऊ शकतं. होऊ शकतं. बरं याचा अर्थ 100च्या 100 डेरिव्हेशन्स घ्यायच्यात का मला? बिलकुल नाहीये. पण सुरुवात तशीच करायची आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. क्लिअरली नीट व्यवस्थित लक्षात घ्या. मी म्हणतोय काय ते बघा, की आता केटीजी सारखा टॉपिक आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस एंड रेडिएशन. तर एक प्रश्न आहे रे, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स. आता हा गॅस कुठे आहे सांगा? ते कंटेनरमध्ये आहे म्हणूया आपण. मग कंटेनरच्या वॉलवर जो प्रेशर तो एक्झर्ट करतोय ना, त्याचं डेरिव्हेशन. किती मार्काचा प्रश्न आहे? 4 मार्काचा. किती वेळा आलाय? 2-3 वेळा आलेला आहे. बरं 2-3 वेळा नाहीये, जास्त वेळा आलाय. पण मला तेच तुम्हाला प्रूव्ह करायचंय. आपण काय करतो माहितीये का, की प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. चला त्याचा मग फॉर्म्युला काय आहे सांगा? 1/3 डेन्सिटी आणि आरएमएस व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणूया आपण. ओके. आता हे व्ही बार सिम्बॉल आहे. जुन्या सिलेबसमध्ये सीआरएमएस लिहिलं की भारी पडत होतं लक्षात घ्या. पण आता व्ही सिम्बॉल आहे. असं का सांगतोय मी? हा डेन्सिटीचा फॉर्म्युला परत आला का? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे परत त्याचा व्ही सिम्बॉल आहे. हे व्ही म्हणजे कोण आहे? आरएमएस व्हेलॉसिटी आणि इथं जे व्ही येणार आहे ते कोण असणार आहे सांगा? व्हॉल्यूम. बरं. हे मला प्रूव्ह करायचंय. पण थांबा. हे प्रूव्ह करायचं मला माहिती आहे. पण मी काय बदल करतोय बघा त्यात. प्रेशरचा फॉर्म्युला मी असं लिहितोय 1/3. हे जे रो आहे ना डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला काय आहे रे? मास अपॉन व्हॉल्यूम. एक काम करूया. हे व्ही कॅपिटल काढून हे व्ही जरा स्मॉल काढूया बरं का. ओके. चला. किती सिंपल होतं ना. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. आता एक काम करूया. हे व्हॉल्यूमने इकडे मल्टिप्लाय करूया. म्हणजे 3 ने पण इकडे मल्टिप्लाय करूया. 3 PV दॅट इक्वल्स टू काय उरलं रे माझ्याकडं? मास आणि व्हेलॉसिटीचा काय? स्क्वेअर. मग तुम्ही आठवा ना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवा. काय कायनेटिकचा फॉर्म्युला? हाल्फ एमव्ही स्क्वेअर. म्हणजे मला इकडं 2 न डिव्हाईड जर करायचं असेल, तर मग इकडं सुद्धा 2 न डिव्हाईड करायचं आहे ना. तर ऐका मी काय सांगतोय. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. 3/2 PV. हां. कालच एका मुलानं मला मेसेज केला होता, म्हणला होता, की "सर 2025 चा क्वेशन तर एवढा क्वेशन पेपर फिजिक्सचा इतका अवघड आला होता. मग यावर्षी कसा होईल?" अरे सांगतो त्या 2025 चा क्वेशन पेपर काढून बघा. प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम दिलाय आणि कायनेटिक एनर्जी विचारले. प्रेशर दिलाय, व्हॉल्यूम दिलाय, कायनेटिक एनर्जी विचारले. प्रेशर समजा 1 एटमॉस्फिअरिक दिलंय. हां, 1च एटमॉस्फिअरिक दिलंय. व्हॉल्यूम पण 1 लिटर दिलाय. काय करायचंय? 1 इंटू 1 1. 1 इंटू 3 3. 3/2 करायचंय. कुठं गेल्या वर्षीचा पेपर अवघड होता? अवघड नव्हता. मुलांचा अभ्यास नव्हता जरा लक्षात घ्या. मग या वर्षी असं होणारच नाहीये तुमच्या बाबतीत. त्यासाठी मला फॉलो करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर हे शेअर करा. एकमेकांच्यावर फॉर्म्युले हे डिस्कस करा. नुसतं व्हिडिओ काय बघताय? वहीन पेन घ्या पहिल्यांदा. आहे का वहीन पेन? वहीन पेन घ्या. रफली सुरुवातीला हे सगळे फॉर्म्युले लिहायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतोय तुमच्या अजूनही लक्षात आलं नाही का, की तुम्ही हे फॉर्म्युले लिहायला सुरुवात करा. अजूनही नुसतं बघतायच तुम्ही लक्षात घ्या. ओके लिहा, की 3/2 PV. हां, आता तुम्ही लिहायला सुरुवात केली. लिहा ना, लिहा. अरे मी ओरडून तुम्हाला सांगतोय, की तुम्ही हे लिहा. नुसतंच व्हिडिओ बघू नका. ओके. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 3/2 PV लक्षात घ्या. ओके. प्रेशर देतील, व्हॉल्यूम देतील. लिहिला ना फॉर्म्युला? ओके. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. 3/2 तर मी लिहिलंयच. हे काय लिहिलंय वाचा? पीव्ही. आता मी तुम्हाला सांगतो पीव्ही म्हणजेच एनआरटी. आयडियल गॅस इक्वेशन. झाला पुढचा फॉर्म्युला तयार. की पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. आयडियल गॅस इक्वेशन. चला हा पण फॉर्म्युला लिहून झाला का? ओके लिहा. बरं, आता कायनेटिक एनर्जीचा मी पुढचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगणार आहे. हे एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि एन ऑफ नंबर ऑफ मोल्स केमिस्ट्रीमध्ये आठवा. नंबर ऑफ मोल्स काढण्याचे खूप फॉर्म्युले आहेत. मी त्याचाच वापर करणार आहे. जर मला नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहिती असतील, बघा नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहिती असतील आणि त्याला जर मी अवॅगॅड्रोज नंबरनं डिव्हाईड केलं, अवॅगॅड्रोज नंबरनं डिव्हाईड केलं तर नंबर ऑफ मोल्स मिळाले. हे आर आणि टी आहेतच. हे आर आणि टी आहेतच. लिहिताय ना बाळांनो, मी 2-3 वेळा ओरडून सांगितलंय तुम्हाला, की तुम्ही लिहा. तुम्ही नुसतंच बघत बसल्यावर काही होणार नाहीये. मग दिवसभरात 100 व्हिडिओ बघाल टॉप 100 क्वेश्चनचे. हां, मग सगळं सांगतील हे करा, ते करा, ये कर लो, वो कर लो. अरे तुम्ही स्वतःहून लिहा ना.
हां, हे 4-5 वेळा लिहायच्या लक्षात घ्या. मग पी-व्ही इक्वॉल्स टू काय सांगा? एन-आर-टी. ओके. गंमत सांगू का? सगळं सोपं आहे. फक्त आता बघा गंमत बघा आता कायनेटिक एनर्जी 3/2 हे आणि तसंच ठेवूया. R/Na जर त्या गॅस कॉन्स्टंटला अवोगॅड्रोस नंबरने डिव्हाईड केलं, की बोल्ट्झमन कॉन्स्टंट मिळतो. म्हणजे मिळाला का? केबी इंटू टी. ओके. बर. आता सांगतो. मला पाहिजे कायनेटिक एनर्जी पर मोल. कायनेटिक एनर्जी पर मोल. या परचा अर्थ काय असतो रे? अपॉन. परचा अर्थ काय असतो? अपॉन. मोल पाहिजे ना, मोल कुठे आहे बघा इथं नंबर ऑफ मोल्स आहेत. म्हणजे लिहू का मी 3/2 RT. आता मी लिहितोय कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूम. मग त्याचा फॉर्म्युला काय ना 3/2 पी. पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूम म्हटलं की मी व्हॉल्यूमनं डिव्हाईड करा. मग 3/2 पी उरलं. पण कायनेटिक एनर्जीचं युनिट काय सांगा? जूल. कायनेटिक एनर्जी युनिट काय सांगा? जूल. पण कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हटलं तर जूल पर मीटर क्यूब. कायनेटिक एनर्जी पर मोल म्हटलं तर जूल पर मोल. हां, पर काय? आता कायनेटिक एनर्जी पर केजी म्हणल्यावर काय करणार? सांगतो की इथं ते पण. बघा, मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आहे गिव्हन मास अपॉन मोलार मास आणि आरटी. जर तुम्हाला पर केजी पाहिजे असेल, तर या गिव्हन मासने इकडे डिव्हाईड करा. मग 3/2 आरटी अपॉन एम. ओके. आता तुमच्या लक्षात आलं. एका फॉर्म्युल्यावर एवढे फॉर्म्युले तयार होतायत. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो की एक डेन्सिटीचा पण फॉर्म्युला आहे पीएम अपॉन केटी. आता हे के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे बरं का लक्षात. केबी लिहिलंय तर मी के लिहितो जाणून बुजून. हा जर प्रश्न आणि हे बघा टी म्हणजे प्रेशर, एम म्हणजे मास ऑफ वन मॉलिक्युल आहे. के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर. पीएम अपॉन केटी हा फॉर्म्युला आहे. पीएम अपॉन केटी 5-7 वेळा आलाय. डेन्सिटी ऑफ द गॅस पीएम अपॉन केटी पटकन तुम्हाला आलं पाहिजे. बरं हे सगळं कुठं घेतलंय आपण? तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल तसं झालं यांचं कोर्सचं प्रमोशन स्टार्ट झालं. हो, कोर्सचं प्रमोशनच आहे. पण तुमच्यासाठी फ्री व्हिडिओ ठेवलाय मी. का? 2-2 वेळा रिपीट झालाय. काय करायचंय तुम्हाला सांगतो. आता प्रोसेस सांगतो नीट लक्ष द्या. हे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा Play Storeवरून. ॲप्लिकेशन बघा ह्याला बघा हे तर आहेच. हे तुमच्यासाठी फेव्हरेटच आहे मला माहिती आहे. Instagramवर तुम्ही मला फॉलो करतायच. नसेल तर तिथं सुद्धा कराच लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर इथं मी अजून Telegram, WhatsAppची लिंक पुन्हा तुम्हाला देतोच लक्षात घ्या, की अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पण सध्या इथं हे इम्पोर्टंट आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, की ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड झालं, की तुम्हाला स्टोअर ऑप्शनमध्ये जायचंय. स्टोअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं व्हिजन बॅचमध्ये जायचं. व्हिजन बॅचमध्ये गेलं, की तुम्हाला संघर्ष बॅचच्या फोल्डरमध्ये जायचंय. एवढं कराल बाळांनो, शेवटी तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स करायचंय. मग एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता. संघर्ष बॅचमध्ये गेलं, की त्याच्यात फिजिक्सच्या फोल्डरमध्ये जायचंय. फिजिक्सच्या फोल्डरमध्ये गेलं, की केटीजी टॉपिक बघायचंय. केटीजी मध्ये मी एकच फ्री व्हिडिओ ठेवलेला आहे आणि तोच आहे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल. अरे मोठं पुस्तकात 1.5-2 पानाचं डेरिव्हेशन आहे. करत नाहीत मुलं. पण मी तुम्हाला इतक्या सोप्या मेथडनं सांगितलंय ना, 5 स्टेप मी त्यात दिलेत लक्षात घ्या. एकदम जमणार आहे तुम्हाला. आणि तिथं सुद्धा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मला यूज करायचा आहे. फोर्सचा सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. सिंपल आहे लक्षात घ्या. मग कराल एवढं. नक्की कराल. ओके. तसंही तुम्ही YouTubeवर मला फॉलो करताय आणि आता आजचा जो हा पहिला प्रश्न आहे, टॉप 100 क्वेशन मधला. पहिला कुठला झाला आपला? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम दिलाय. पण मी तुम्हाला सांगतो, सगळे लॉ डिटेलमध्ये एक वेगळ्याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. प्लेलिस्ट तयार करून ठेवले. राहिलेले लॉज पण त्यात मी कंप्लीट करून देणार आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्हाला तुम्हाला काय करायचंय माहितीये का, की YouTubeवरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेल, नसेल तर पहिल्यांदा करा लक्षात घ्या. सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय, की आपल्या चॅनलमध्ये जाऊन ओके, प्लेलिस्टमध्ये ही गाणं प्लेलिस्ट आहेत. पण बघा रे बघू ती कुठली प्लेलिस्ट पाहिजे मला सांगा बघू? लॉची प्लेलिस्ट गेल्या वर्षीची आहे बरं का. व्हेरी इम्पोर्टंट लॉज. ओके. आता ह्याच्यात कदाचित व्हिडिओ पटकन सुरू होईल. एखादी ॲड लागेल असं वाटतंय मला. ओके. हां. इकडं बघा. टार्गेट लॉज, ऑल लॉज इन फिजिक्स म्हटलंय मी. लक्षात घ्या सगळेच लॉज वगैरे बऱ्यापैकी घेतलेले आहेत. लॅपलास आहे, लॉ ऑफ स्फेरिकल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याचं प्रूफ आहे. स्फेरिकल मेम्ब्रेन प्रूफ आहे. स्टीफन बोल्ट्झमन लॉ त्याचे न्यूमेरिकल्स आहे. 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे.
म्हणजे आता सांगतो लक्षात घ्या, की हे जे सगळे आहेत ना, ह्याच्यात ना वेगळे-वेगळे लॉज आहेत. ओके. हं. मग आता त्यात उरलेले लॉस तुम्ही कंप्लीट करून देणार आहे. म्हणजे टॉप 100 मध्ये 25 क्वेशन हे लॉचे आहेत. ओके. ती वेगळी प्लेलिस्ट. इथं वेगळा क्वेशन्स. हा कुठला क्वेशन आहे? हे तुम्हाला डिराईव्ह करून दाखवायचं आहे. हे तुम्हाला डिराईव्ह करून दाखवायचं आहे. 1/3 रो सी स्क्वेअर आर-एम-एस. सी म्हटलं चुकून मला सवयीनुसार व्ही स्क्वेअर. मग त्या आर-एम-एसला बार द्यायला विसरू नका. नाहीतर बघा की व्हीला व्ही कॅन्सल करून मोकळे व्हाल लक्षात घ्या. तसं नाहीये. मग आता काय करायचंय? अर्धा 1 तास. अर्धा 1 तास ॲप्लिकेशनवरून. तो प्रश्न परत-परत लिहून काढायचा लक्षात घ्या. करा आणि ही सीरीज तुम्हाला कंटिन्युअसली मिळत राहणार आहे. मी तुम्हाला सांगतो, करा रे, फक्त करा. मनातली भीती काढून टाका. मी देतोय ते प्रश्न करा. ओके? ऑल द बेस्ट.